स्नेहसंमेलनासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी आणि प्रमुख या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे मंडळी, आपणा सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। मित्र, खऱ्या अर्थाने मागच्या वर्षापासून आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली। आज या ठिकाणी आपलं हे दुसरं वर्ष आहे आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश असा की या ठिकाणी जे लहान बालके शाळेमध्ये दैनंदिन रोज येतात, लेखन वाचनाची प्रक्रिया ते करतात, परंतु याच्यासोबत विद्यार्थ्यांमध्ये असलेले जे काही सुप्त गुण असतात, या कलागुणांना तर प्रत्येक विद्यार्थ्याला वाव मिळावा, प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी संधी मिळावी। त्याचप्रमाणे विद्यार्थ्याला शाळेसंबंधित गोडी लागावी, म्हणून खऱ्या अर्थाने अशा कार्यक्रमांचं आपण या ठिकाणी आयोजन करत असतो। तर आपल्याकडे येणारे विद्यार्थी जे काय आहेत हे सर्व गरीब कुटुंबातले विद्यार्थी आहेत। त्याच्यामध्ये एक वाडी जी आहे, जी आपण त्या वाडीतले बरेचसे विद्यार्थी असे असतात की ते सकाळी भीक मागून आणतात आणि नंतर शाळेमध्ये हजर होतात। मनीषा मॅडम कृपया मंचावर या। मनीषा मॅडम, अशा सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी आपण नोंदवलेला आहे। आज या ठिकाणी जवळजवळ 142 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। याच्यामध्ये 2 विद्यार्थी असे आहेत की ते मतिमंद आणि गतिमंद आहेत, पण अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग या ठिकाणी नोंदवलेला आहे। आणि मागच्या वर्षी अशाच पद्धतीचा जो कार्यक्रम आपण घेतला, त्या कार्यक्रमाचं पोलीस पाटील वरती या, मंचावर या। त्या कार्यक्रमाचं फळ असं आपल्याला मिळालं की आपल्या या शाळेमध्ये जे विद्यार्थी इंग्रजी शाळेत जात होते, असे 4 विद्यार्थी पुन्हा आपल्या शाळेत आले। त्याच्यासोबत मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये जे 8 विद्यार्थी होते, जे एकूण नवीन 12 विद्यार्थ्यांचा प्रवेश आपल्या शाळेमध्ये झालेला आहे। आणि याच्या पुढे तुम्ही सगळेजण जर आमच्या समवेत किंवा आमच्या सोबत असणार तर आपल्या सगळ्यांना एक टार्गेट घ्यायचं आहे। एक टार्गेट म्हणजे असं की जी पिवळी गाडी आपल्या गावामध्ये येते, त्या पिवळ्या गाडीला आपल्याला सगळ्यांना हद्दपार करायचं आहे। कारण पिवळ्या गाडीमध्ये ज्यावेळेला आपला विद्यार्थी बसतो त्यावेळेला कमीत कमी आपल्या खिशाला 20 ते 25 हजार रुपयाची चाट बसते। आणि जर त्याचं ॲडमिशन आमच्याकडे झालं तर काय आपले 20 ते 25 हजार रुपये हे वाचतात। म्हणून तुम्ही सगळेजण आमच्यासोबत आहात का? धन्यवाद। याच्यानंतर काही गोष्टी अशा मी आपल्यासमोर मांडणार आहे। काही लोकांनी आपल्या शाळेसाठी योगदान दिलेलं आहे। त्याच्यामध्ये वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन। आपल्याला याच्या आधीची शाळा सगळ्यांना माहिती आहे, पण 2018 नंतर या शाळेमध्ये आपण वृक्ष लागवड बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। मागच्या वर्षी श्री नाना भिकारी पाटील यांनी आपल्याला झेंडूची रोपं जवळजवळ 100 झेंडूची रोपं आणून दिली होती। त्याच्यानंतर यावर्षी त्यांनी सर्व 142 विद्यार्थ्यांना त्यांच्या शेतामध्ये वनभोजनसाठी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे। त्याच्यानंतर श्री PV पाटील यांनी आपल्या शाळेला जवळजवळ 300 लिटर पाण्याची टाकी दिलेली आहे। मित्र, या सगळ्या लोकांचं आपल्याला कौतुक करायचं आहे। याच्यासाठी मी म्हणेल, याच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। त्याच्यानंतर रावसाहेब ज्ञानेश्वर पाटील, ज्या रंगमंचावर मी उभा आहे, या रंगमंचाच्या रंगकामासाठी यांनी आपल्याला 2,500 रुपये दिले। त्याच्यानंतर शालेय कमिटीने आपल्याला 5 खुर्च्या दिलेल्या आहेत। या सगळ्यांसाठी सुद्धा एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवणार आहोत। जे लोक टाळ्या वाजवत नाही त्यांच्यासाठी खास आहे की पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात, पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात, आणि जो टाळी वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात। त्याच्यानंतर दुसरा एक सहभाग असा आहे या ठिकाणी की ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण ड्रेस या ठिकाणी जे लागतात, तर मागच्या वर्षी आमच्या
शाळेच्या भगिनींनी त्याच्यामध्ये पवार मॅडम असतील, सिंपी मॅडम, परदेशी मॅडम, ह्या धुळ्याला बुध बाजार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. भूत नाही बरं का, बुध बाजार म्हणजे तो बुधवारी भरतो म्हणून त्याला बुध बाजार नाव दिलेलं आहे. आणि बाजारात गेल्यानंतर बऱ्याचशा वस्तूंची त्यांनी खरेदी केली आणि त्याच्यातून ड्रेस आपल्याला बनवायचे होते. याच्यासाठी गावातील श्री राजेंद्र टेलर आणि त्यांच्या पत्नी मनीषाबाई यांनी आपल्याला ओढणी, ड्रेस, ब्लाऊज आणि झेंडे मोफत शिवून दिले. म्हणजे शिलाई यांनी घेतली नाही, म्हणून त्यांच्या योगदानासाठी त्यांना सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजूया. आपल्या गावातीलच भोले बाबा यांना आपण सगळेजण ओळखतात. नावाप्रमाणे ते खऱ्या अर्थाने भोले आहेत, परंतु त्यांनी शाळेसाठी एक योगदान असं केलं की माजी खासदार श्री ए.टी. नाना पाटील यांच्या खासदार निधीतून त्यांनी शाळेसाठी आपल्याला 2 संगणक उपलब्ध करून दिलेले आहेत. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजूया. आणि मग संगणक तर आले शाळेमध्ये, परंतु संगणक ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला टेबल लागणार होते. देशाच्या सीमेवर असतात, परंतु एवढ्या लांब असताना सुद्धा त्यांचं लक्ष आपल्या गावाच्या शाळेकडे असतं. आणि मग ह्याच वर्षी त्यांनी आपल्याला त्या संगणकसाठी 2 टेबल आणि 2 खुर्च्या दिल्या. एवढंच नाही तर ज्या दिवशी आपण प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा केला, तर त्या दिवशी त्यांनी आपल्याला जवळजवळ 1000 रुपये विद्यार्थ्यांना चॉकलेटसाठी दिले. तर अशा या मनोहर नाना पाटील यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. तसंच ज्या डायस, हा जो डायस नवीन दिसतोय माझ्यासमोर, हा रावसाहेब मगन पाटील यांच्याकडून जवळजवळ 3500 रुपये आपल्याला मिळाले. आणि हा बनवण्यासाठी जे अथक परिश्रम घेतलं ते कारागीर, मिस्त्री, दिलीप मिस्त्री आणि यांच्याकडनं बनवून घेण्यासाठी पूर्ण दिवस वाया घालवला. असे अजय पाटील, प्राध्यापक RL कॉलेज आणि त्यांच्यासमोर पवार मॅडम, या दोघांसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजूया. दरवर्षी आपल्या शाळेतून त्या निधीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या पैशाच्या माध्यमातून जवळजवळ 142 विद्यार्थ्यांना आपण पाट्या वाटप केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीने त्यांच्या 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मागच्या वर्षी आपल्याला शाळेला एक स्मार्ट TV दिला होता. आणि यावर्षीसुद्धा जवळजवळ 50,000चं योगदान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळालेले आहे. आपण स्टेजच्या मागे ज्या 2 वर्ग खोल्या आहेत त्यांच्या जवळजवळ 6 खिडक्या दुरुस्त केल्या आणि लवकरच त्यांचं रंगकामसुद्धा सुरू होणार आहे. म्हणून ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीची पूर्ण टीमसाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवणार आहोत. त्याच पद्धतीने हा जो DJ या ठिकाणी चालू आहे, ह्या DJच्या मालक मानाजी यांनी सुद्धा शाळेसाठी आपल्याला DJ आज मोफत दिलेला आहे. कुठल्याही प्रकारच्या त्या ठिकाणी पैशांची त्यांनी डिमांड केलेली नाही. त्याच पद्धतीने पहिल्यांदा असं झालं की जिल्हा परिषद शाळेला शासनाच्या माध्यमातून यावर्षी 50,000 रुपयाचा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्या 50,000 रुपयाच्या निधीतून आपण सर्व वर्ग खोल्यांमध्ये, परंतु सांगणं आवश्यक होतं की व्हॉट विल डू, आम्ही काय करतो हे सांगणं आम्हाला कर्तव्य होतं. मनीषा नाना साहेब याच्यानंतर आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती देवीची आराधना म्हणून ईशस्तवन सादर केली.
सीएम अण्णा कृपया आपण मंचाकडे येण्याची तसदी घ्यावी. अण्णासाहेब व सर्व उपशिक्षक आपले हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. रवी बाबू कृपया मंचाकडे यायचे. अनिल चौधरी सर आपले सुद्धा खूप खूप आभारी. धन्यवाद. आपल्यांचा विचार करून येथील गट शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमत अण्णासाहेब सीएम अण्णासाहेब कृपया मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही आमच्या या कार्यक्रमाचे सूत्रधार आहात आणि तुम्ही अध्यक्ष आहात. म्हणजे अध्यक्ष याचा अर्थ
किलबिल हा कार्यक्रम विद्यार्थी सादर करीत आहेत. आपलं गाव म्हणजे पाणीदार गाव. आपल्या गावाने जलसंधारणच्या कामामध्ये पारितोषिक मिळवलेलं आहे. परंतु या शाळेसाठी या गावाने खूप काही केलेलं दिसून येतंय. या शिक्षकांना, या आमच्या सर्व टीमला आपल्या गावाचं सहकार्यातून आज अगदी उत्तम अशी शाळा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. गुणवत्तापूर्ण अशी शाळा आपल्या तुमच्या सहकार्यामुळेच या कार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाला हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. पाहून आम्हालाही थांबायचा मोग आहे. आवडत नाही तर खरं म्हणजे त्यांचं कौतुक बघण्याबद्दल मत होते. सन्माननीय वाघरावचे सर्व ग्रामस्थ, खरं म्हणजे आनंदाच्या क्षणाच्या ठिकाणी आपलं जे सहकार्य लाभलं, वेळोवेळी ज्या ठिकाणी मी इथं भेट देत असतो शाळेला, नेहमी भेट देताना एक गोष्ट नेहमी प्रकर्षाने जाणवते की आपलं जे सहकार्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मिळालेला शिक्षण स्टाफ, हे दोन्ही शिक्षक आणि मॅडम यांचं नेहमीच उत्साह एवढा असतो आणि त्याच्यात तुमच्यामुळे तो उत्साह विघटित होतो एवढं मी सांगतो. आणि असंच सहकार्य आपलं राहील आणि आपले चिमोडं अगदी म्हणजे इंग्लिश मिडियमच्या शाळांची गॅदरिंगला सुद्धा लाजवतील अशी गॅदरिंग त्यांची इथं होते हे पाहून मनस्वी आनंद होतोय. आणि आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद मित्र. आता जर अशोक दादा पाटील सर उपस्थित झालेले आहेत. अशोक पाटील सर कृपया मंचावर यायचे. अशोक पाटील सर यांचं धन्यवाद. अशोक सर आमच्या शाळेला भेट दिल्याबद्दल आभारी. धन्यवाद. महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले, प्रथम महिला शिक्षिका, या परमपूज्य व्यक्तींना वंदन करून मी बोलायला सुरुवात करते. आम्हाला नेहमीच प्रेरणा देणारे व मार्गदर्शन करणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणजे उपसरपंचताई व आदरणीय पोलीस पाटील, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य व नेहमीच आमच्या एका हाकेवर आम्हाला मदत करणारे माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद आणि हायस्कूलचे विद्यार्थी, तसेच आमचा उत्साह वाढवणारे आमचे स्नेही, आमचे शुभेच्छुक, इथे आलेले सर्व शाळांचे आदरणीय मुख्याध्यापक व शिक्षक बंधू आणि भगिनी, आमच्या शाळेच्या विकास कार्यात आम्हाला मदत करण्यास नेहमी तत्पर असलेले सर्व आदरणीय गावकरी शिक्षक आणि बंधू भगिनी आम्ही शिक्षक वृंद करत असतो. भारत माझा देश आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे आणि तितकंच प्रेम माझ्या महाराष्ट्रावर आहे. आज पुन्हा तलवार भवानी म्यानातून निघाली. तलवार म्हटली की आपल्याला आठवतात छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील मातीतल्या माणसाला जगायचं कसं हे शिकवल्यानंतर त्याच माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे तसेच बाजीराव पेशवे हे शूरवीर महाराष्ट्राचेच पुत्र आहेत. याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे. तसेच आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली संतांचीही परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेव, संत मुक्ताई व जनाई. माझ्या महाराष्ट्रात तळागाळातील लोकांसाठी ज्ञानाचे दार उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूज्य साने गुरुजी ह्याच मातीत जन्माला आलेले आहेत. म्हणून माझा महाराष्ट्र अजून शक्तिशाली हो, साऱ्या जगात दिमाखात शोभून राहो, यासाठी आपण सर्वजण हातात हात घालून मनाशी मन जोडून एकजुटीचा मंत्र जपून महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न बनवूया आणि महाराष्ट्राचा जय जयकार करूया. महाराष्ट्राचा जय जयकार करत आहे आमचे इयत्ता 4थीचे विद्यार्थी. गीत आहे मी मराठी.
घेऊया तुंग भरारी घेऊया टाळ्यांचा कडकडाट होतो त्या मित्रांनो. भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष माझा ओढी दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन रात्री शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली शिवबाची तलवार तळपली महाराष्ट्र अस्मिता फडकली संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली ऋषीमुनी अंकुर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला घेऊन गेले भक्ती आणि शक्तीची उंचाई इथे मोठी दिलाने उमटू दे जय घोष आज मोठी दरी खोऱ्यातून नाद घुमू दे, एकच दिन राहते मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी मराठी मी मराठी मराठी मी मराठी गणाधीशनाच तो रंगुनी गणाधीशनाच तो रंगुनी नवरात्रीची अहुवा भवाने नवरात्रीची अहुवा भवाने गणाधीशनाच तो रंगुनी येळकोटाचा भंडार उधळी खंडाबाजी याण घेऊन येळकोटाचा भंडार उधळी खंडाबाजी याण घेऊन वादकरांची सुरेल दिंडी विठुरायाचे नाम गर्जते समृद्धीची पावन गंगा करून येथे नित्य वाहते मनगटात यश आहे आमच्या आणि कीर्ती ललाटी मनगटात यश आहे आमच्या आणि कीर्ती ललाटी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी अभंग ओवी फटका गवळण धुंद पवाडा धुंद लावण माय मराठी भाषा आमची मुक्षीदार गरजनी पैठणी ज्ञानकला भक्ती विद्येचे वैभव येते सदा नांदते जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते आम्ही या मानाला देऊन आव्हाने मोठी दिलाने उमटू दे जय घोष माझा ओठी दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राहते मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी
आमचे अजिंक्य बाबा काळाशी ही समजते म्हणी सदैव विजयी घोर संकटे झेलून घेतील आमचे अजिंक्य बाबा काळाशी ही झुंज देऊनी सदैव विजयी राहू संग्रामगड बाणा आमचा जिवास जीवही देऊ अंगावर कोणी आले शिंगावर घेऊ सारखे भोळे दिसतो परी गुण आमच्या ठाई कोटी कल्याणे लुटू दे जय आज हा ओठी तरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन रात्री मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी महाराष्ट्र हो तुला मानतो सकळ जनाची आई तुझ्या खुशीतून सकळांसाठी अंकुरते अंगाई महाराष्ट्र हो तुला मानतो सकळ जनाची आई तुझ्या खुशीतून सकळांसाठी अंकुरते अंगाई संघर्षाचे शौर्य दिले तू धैर्य दिले जगण्याचे तुझ्याच ठाई कृतार्थ व्हावे अवघे जीवन मुचे तुझाच जय जयकार असावा सदैव आमच्या ओठी तरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राहते मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मराठी मी मराठी खूप सुंदर असं नृत्य आमच्या चिमुकल्यांनी सादर भाषा वेगळी आहे, पोशाख वेगळा आहे, सण उत्सव वेगळा आहे, प्रत्येकाचं नृत्य वेगळं आहे, लोकगीत वेगळं आहे. कुणी पंजाबी, कुणी राजस्थानी, कुणी बंगाली, कुणी मराठी, तर कुणी काश्मीरी, कुणी आसामी. प्रत्येक राज्याची एक अशी आपली वेगळी खासियत आहे. चित्तौडगडचे पराक्रमी योद्धा ढोल बाजे
जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. अतिशय सुंदर नृत्य. शाखों पे पत्ते गा रहे हैं, फूलों पे भंवरे गा रहे हैं, दीवाने किरणे गा रहे हैं, ये पंछी गा रहे हैं. ओ बगियों में दो फूलों पूरी हो रही है गुफ्तगू, जैसा फिल्म में होता है होना है हूबहू. आई 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 सुबी पंपा सुबी करम्बा. Scooby-Dooby नाचे क्यों पागल stupid man. Scooby-Dooby Vampire, Scooby-Dooby Karamba. Scooby-Dooby नाचे क्यों पागल stupid man. रिमझिम सन 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 हवा. टिप 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 बूंदे गुर्राते बिजलियां. भीगी साड़ी में यूं ठुमकी लगाती तू, जैसा फिल्म में होता है हूबहू. आई 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 Scooby-Dooby Vampire, Scooby-Dooby Karamba. Scooby-Dooby नाचे क्यों पागल stupid man. Scooby-Dooby Vampire, Scooby-Dooby Karamba. Scooby-Dooby नाचे क्यों पागल stupid man. English is an international language, so we respect English language. हिंदी हमारी राष्ट्रभाषा है, इसलिए हमको हिंदी भाषा पर भी गर्व है. मराठी तर आपली मातृभाषा, तिचा तर आपल्याला अभिमान आहेच. आणि ह्या सर्व भाषासना आमले जसा अभिमान शे ना, तसा आमनी ऐराणी भाषाना बी आमले अभिमान शे. आमनी खानदेशनी भाषा शे ऐराणी. कोण म्हणस की ऐराणी बोलणारा गावठी शेतस, आठे इंग्रजी बोलणारा बी गणच गावठी शेतस. आमले अभिमान शे की आम्ही खानदेशना पुत्र शेतस. मनी ऐराणी भाषा हा सानी भाषा नाही शे. मनी खानदेशनी माटी सोनानी थाटी असं वर्णन कवयित्री शकुंतला पाटीलसनी करे शे. ऐराणीमा अनेक लोकगीते कविता लगीनना गाणं लिखेल शेतस. असंच एक ऐराणी गाणं शे, आम्ही काय होतूत मायव सुना. आम्ही काय आम्ही काय हाऊ जमाना उना, आम्ही काय गोतू नाही माय सुना. आता काय हाऊ जमाना उना, डोकाना पोदर खंडावर उना, डोकाना पोदर खंडावर उना. कुंकू गयाने टिकली उनी, कुंकू गयाने टिकली उनी. भुतडा गयाने येणी उनी, भुतडा गयाने येणी उनी.
विद्यार्थिनी या ऐराणी गीतासाठी गावातील नागरिक गंगराव पाटील 101 रुपये दिलेले आहेत. रिक्षावाला भाऊ पिंटू दादा यांनी 21 रुपये, शिवाजी रामा यांनी 21 रुपये, भोलेनाथ मिताराम पाटील यांनी 50 रुपये दिले. निलेश पाटील सर यांनी जिल्हा उपाध्यक्ष शिक्षण यांनी 51 रुपये दिलेले आहेत. प्रवीण पाटील सर मुंडाणे यांनी 51 रुपये दिलेले आहेत. भागवत उत्तम पाटील भागवत महावीर केशव पाटील 50 रुपये दिलेले आहेत. रोहिदास या व्यासपीठावर उभी राहील. जातकाला आपली लहान भागविण्यासाठी होड असते वर्षा ऋतूची. शिंपल्यातल्या थेंबांना मोती होण्यासाठी होड असते स्वाती नक्षत्र असते. तसेच आमच्या विद्यार्थ्यांना वर्षभर होड असते ती स्नेहसंमेलनाची. आपल्या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहत असतात आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या देवाचे नामस्मरण करत असतात. आपले देव जरी वेगळे असले, आपण फक्त त्यांचे नाव वेगळे केले. पण आमच्या वाघरावर्ती शाळेतली मुलं सांगत आहेत तुम्हाला की तुम्ही जातीभेद मानू नका आणि देव वेगळे वेगळे नाही आहे, तर देव आपला एकच आहे. त्या पद्धतीने आपण त्यांना म्हणत असो गॉड, अल्लाह, भगवान असे आपण त्यांना वेगळे वेगळे नावं दिली आहेत. अशाच पद्धतीचं गाणं घेऊन येतो.